हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल टीचिंग विथ फन। तर फ्रेंड्स, माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर माझे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करून घ्या, कारण नंतर मग आपल्याला व्हिडिओला स्टार्ट करायचा आहे। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जा, कारण व्हिडिओ शेवटपर्यंत बघितले तरच आपल्याला अभ्यास व्यवस्थितपणे लक्षात राहतं, समजतं आणि सगळ्यांना कळतं सुद्धा। मग त्यासाठी व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत बघत जा। तर आता आपल्याला व्हिडिओला स्टार्ट करण्याच्या अगोदर आपल्याला मी काय केले अगोदरच दिले, आज आपल्याला शिकायचं आहे प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू। आता प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू म्हणजे काय हे जर आपल्याला लक्षात आलं तर मग समोरचा अभ्यास आपल्याला सोपं जाणार आहे। कारण कोणत्याही विषयाचा टॉपिक म्हणजे त्याचा मेन मुद्दा जो असतो तो जर समजला आपल्याला तरच मग आपल्याला अभ्यासातलं पूर्ण अभ्यास लक्षात राहतं आणि त्या अभ्यासाला नेमकं कसं करायचं आणि कसं आपल्याला ते ध्यानात ठेवायचं हे सुद्धा आपल्याला लक्षात राहतं। तर मग बघा फ्रेंड्स, प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू आपल्याला कसं बघायचं। आता फेस व्हॅल्यू म्हणजे काय, दर्शनी किंमत। व्हॅल्यू म्हणजे किंमत, हे तर आपल्याला सगळ्याला माहित असेल। व्हॅल्यू कोणत्याही गोष्टीला आता म्हणतो आपण बोलता ह्या गोष्टीला काहीच व्हॅल्यू नाही, ह्या गोष्टीला खूप व्हॅल्यू आहे। मग व्हॅल्यू म्हणजे काय, किंमत। असे जेव्हा आपण उदाहरण आपल्या बोलण्यामध्ये सुद्धा आपण वापरत असतो, पण नेमकं गणितामध्ये व्हॅल्यू काय, कशासाठी हे आपल्याला लवकर लक्षात येत नाही। मग त्यासाठी व्हॅल्यूचा अर्थ आपल्याला लक्षात आला तर मग त्याच्या समोरचा आपल्याला अभ्यास लगेच कळेल। मग आता फेस म्हणजे काय, आपण ऍक्च्युअली जर शब्दशः अर्थ जर घेतला तर मग आपण त्याचा अर्थ काय होतो, फेस म्हणजे काय, चेहरा, हे आपल्याला माहित असतं। मग यालाच आधारित आहे तो पण फेस म्हणजे काय, जे दिसतं। मग ज्याचा आपण एखाद्या वेळेस चेहरा बघतो, मग त्या चेहऱ्याचं जर आपल्याला वर्णन करायचं असेल तर मग आपण सांगतो की असे डोळे, असे नाके, असे गाले, काने, मोठे मोठे केस आहेत। मग जे आपण बघतो मग त्याला काय म्हणतात, फेस। म्हणजे जे आपल्याला दिसणार आहे त्याला फेस व्हॅल्यू ध्यानात ठेवा बघा तुम्ही, जे आपल्याला दिसतंय त्याला म्हणतात फेस व्हॅल्यू। आणि जी त्याची जागा आहे, तो कोणत्या जागेवर नंबर आहे याला म्हणतात प्लेस व्हॅल्यू। प्लेस म्हणजे काय, जागा किंवा ठिकाण। प्लेस म्हणजे जागा किंवा ठिकाण। मग त्या नंबर जो दिलेले आहेत मी त्याची प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय आणि फेस व्हॅल्यू म्हणजे काय ते व्यवस्थित आता समजून घेऊया। आता मी पहिला नंबर दिलेला आहे, फक्त 2 दिलेले आहे। मग आपल्याला दिसतं काय, 2 एकच नंबर आहे, त्याच्या अलीकडे नाही आणि पलीकडे पण नंबर नाहीच आहे ना, तो सिंगल नंबर आहे। मग त्याची फेस व्हॅल्यू म्हणजे जे दिसलं आपल्याला काय दिसलं, 2, मग आपण 2 लिहिलं। आणि कोणत्या जागेवर आहे, एकाच जागेवर म्हणजे एकच संख्या असेल, मग याची फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू काय होईल, 2 आणि 2 एकच येणार आहे। आता त्यानंतर मग 2 अंकी संख्या दिलेली बघा मी, तर यापैकी जर आपल्याला सांगितलं, हे बघा असं म्हणजे दोन्हीचा आपल्याला अभ्यास करायचा नाहीये। जर इथं मी अंडरलाईन केलेली असेल तर मग याची प्लेस व्हॅल्यू काय येईल, युनिटच्या ठिकाणी मी जे कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं त्या अगोदरच्या की युनिट 10, 100, 1000, 10,000, मग त्यावरच आधारित हे गणित आहे बघा। मग आता याची किंमत काय, युनिट मध्ये जर बघितलं आपण तर याची किंमत काय, 4च आहे। आणि दिसता क्षणी आपल्याला कोणता नंबर दिसला, दिसता क्षणी तो असणार आहे आपला फेस व्हॅल्यू। म्हणजे ज्या नंबरला आपण अंडरलाईन केलेली आहे तो नंबर कोणता आहे त्यालाच आपण फेस व्हॅल्यू असं म्हणणार आहोत। मग आता आपण याची फेस व्हॅल्यू काय घेणार, 4। आणि त्याची जागा कोणती, युनिट म्हणजे काय, एकच। युनिटच्या ठिकाणी जागा असल्यामुळे त्याची पण प्लेस व्हॅल्यू काय होणार आहे, 4 येणार आहे। जर आपण त्याऐवजी 4 ऐवजी जर मी 2 वर जर अंडरलाईन केलेली असेल, 2 वर जर अंडरलाईन असेल, ज्या नंबर आपल्याला क्वेश्चन मध्ये काय येतं, ज्या नंबरच्या खाली अंडरलाईन केलेली असते त्या नंबरचा आपल्याला फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू याचं आन्सर सांगायचं असतं किंवा लिहायचं असतं। मग आता मी 2 ला दिलं, 2 च्या खाली अंडरलाईन दिली, मग दिसता क्षणी आपला नंबर कोणता दिसला, 2 दिसला। मग जो नंबर आपल्याला दिसतो तो आपण इथे लिहिला। ही झाली आपली फेस व्हॅल्यू, म्हणजे फेस व्हॅल्यू आपल्याला दिसता क्षणीचा नंबर। आणि आता प्लेस म्हणजे काय, जागा म्हणजे आता काय, कोणत्या जागेवर येतो, युनिट। पहिली संख्या काय म्हटलं आपण, युनिट। आणि त्यानंतर काय येतं मग टेन्स। आता टेन्स म्हटलं की 2 अंकी संख्या मी तुम्हाला सांगितलेलं, 2 अंकी संख्या असली की मग टेन्स येतं। म्हणजे याला काय म्हणतो आपण, जर दोन्ही मिळून जर आपण याला काउंट केलं म्हणजे 24, ह्या नंबरला आपण काय म्हणतो, 24। मग याची 20 याला काय म्हटलं आपण, 20। दोन्हीचे मिळून बघा, दोन्हीचे मिळून जर बघितलं तर मग याला म्हणतो आपण 20 आणि 4, म्हणजे युनिटच्या ठिकाणी 1 आणि टेन्सच्या ठिकाणी 20, म्हणजे 20 च्या नंतर 4 टाकल्यावर 24 होतात, म्हणून याची प्लेस व्हॅल्यू काय झाली मग आपली 20 झालेली आहे। आता ह्याच प्रकारे समजा मी जर इथं ह्या ठिकाणी 4 च्या ठिकाणी मी अंडरलाईन केलेली आहे, मग आता 4
काय वाचले आपण 100 वाचले म्हणजे 100 आपण 100 च्या ठिकाणी काय आहे 4 आहे म्हणून याचे आपण याला काय लिहिणार आहे 4 आणि त्याच्या समोर 2 झिरो टाकणार म्हणजे 400 याला काय वाचन केलं आपण जे वाचतोय आपण जे काउंट करतोय जे म्हणतोय ती नंबर आपल्याला टाकायचं आहे वरच्या नंबरला आपल्याला 20 वाचलं म्हणून तिथे प्लेस व्हॅल्यू 20 आली इथे युनिट 10 100 आलं म्हणून 100 आपण 400 टाकलं इथे जर 1 असते तर फक्त आपण काय लिहिलं असतं मग 100 2 असते तर 200 लिहिलं असतं प्लेस व्हॅल्यूच्या ठिकाणी 5 असते तर 500 लिहिलं असतं मग जी संख्या येईल ती 100 पासून सुरुवात होत आहे म्हणजे जिथे अंडरलाईन केलेली मी तर ती 100 च्या ठिकाणी आहे म्हणून याची जागा कोणती आहे मग 100 म्हणून आपल्याला 400 इथं प्लेस व्हॅल्यू मध्ये टाकलेलं आहे किंवा मग याच्यापेक्षा एक आणखी सगळ्यात सोपी ट्रिक म्हणजे काय ज्या नंबर खाली आपल्याला आता ही ट्रिक आहे बघा ट्रिक झाला ठेवा मी अगोदर जसं शिकवतात त्याप्रमाणे मी तुम्हाला समजून सांगितलं पण आता ढोबळ पद्धत म्हणजे काय फन म्हणजे अभ्यासामध्ये फन असलं की लेकरांच्या लक्षात बसतं आणि मज्जा सुद्धा येते अभ्यास करण्यासाठी आणि आपल्याला तेच हवंय आपल्याला मुलांना दाबून किंवा जबरदस्तीने आपण त्यांच्याकडून अभ्यास करून घेऊ शकत नाही त्यासाठी त्यांना अभ्यासामध्ये थोडीशी मजा असली किंवा शॉर्टकट पद्धत सांगितली की लेकरांच्या लगेच लक्षात बसत असते आणि ते नेहमीसाठी लक्षात राहत असते बघा आणि कोणताही अभ्यास शिकवत असताना गमतीने जर शिकवलं तर मग त्याला लेकरांना खूप त्या अभ्यासामध्ये इंटरेस्ट येत असतो आणि अभ्यास सुद्धा समजत जात असतो त्यासाठीच मी माझ्या चॅनलचं नाव टीचिंग विथ फन टाकलेले बघा कारण फननेच आपल्याला सगळ्याच गोष्टींचा अभ्यास करायचा असतो म्हणून त्यासाठी आता बघा समजा मी इथे दिलं आता याच्यामध्ये ट्रिक सांगते ते लक्षात ठेवायचं आपल्याला आता मी समजा 5 अंडरलाईन केलेली आहे 5 वर कोणता नंबर आहे 5 आहे मग आपल्याला याची फेस व्हॅल्यू तर मी तुम्हाला सांगितलेली आहे फेस व्हॅल्यू म्हणजे जो नंबर दिसतोय तो नंबर डोळ्यात झाकून आपल्याला 5 दिसलं आपण डायरेक्टली 5 लिहून टाकायचं आलं लक्षात आणि त्यानंतर हाच 5 आपल्याला समोर घ्यायचा आहे आणि त्याच्या समोर किती नंबर आहेत बघा 1 2 3 नंबर आहेत मग आपण त्याच्या समोर 3 झिरो देऊन टाकायचे काहीही विचार करण्याची सुद्धा गरज नाही जी अंडरलाईन केलेली आपण त्या नंबरची तो नंबर फेस व्हॅल्यूला टाकायचा आहे आणि प्लेस व्हॅल्यूच्या ठिकाणी 5 टाकायचे आणि 5 ला सोडून त्याच्यानंतर किती नंबर येतं 1 2 3 काउंट करून घ्या एक सुद्धा झिरो कमी किंवा एक झिरो जास्त झालं नाही पाहिजे मग त्या हिशोबाने त्याचा आपल्याला प्लेस व्हॅल्यू भेटणार आहे आणि त्याला आपण असं जरी काउंट केलं बघा आता युनिट 10 100 1000 काय वाचलं आपण त्या 5 ला आता 1000 आणि बघा हे किती संख्या आहे मग 5000 आलं की नाही आता गमतीने अभ्यास एकदम सही मग आता सगळ्यांना आलं पाहिजे आता मी आपल्याला कितीही जरी मोठा नंबर दिला जरी आपल्याला युनिट 10 100 पाठ झालेलं नसेल काही वेळेस होते तसं की कुणाला लक्षात राहत नाही कुणाला पाठ होत नाही शक्यतो पाठ करूनच घ्या कारण तो एकाच अभ्यासासाठी नाही भरपूर अभ्यासासाठी आपल्याला युनिट 10 100 पाठ करायचे आहे आणि त्यानंतर बघा समजा त्याच्यामध्ये हा नंबर आहे त्याच्या खालचा नंबर मी टाकला समजा 3 वर अंडरलाईन केली थोडीशी एक नंबर मी वाढवत गेलेले आहे त्या हिशोबाने बघा आता मग आता बघा दिसताक्षणी आपल्याला कोणता नंबर दिसला 3 मग तो आला आपला फेस व्हॅल्यू फेस म्हणजे दर्शनी किंमत काय दर्शनी किंमत फेस व्हॅल्यू 3 दिसली मग प्लेस व्हॅल्यू मध्ये अगोदर तोच नंबर आपल्याला पलीकडे टाकून घ्यायचा आहे 3 आणि 3 च्या समोर किती नंबर आहेत बघा 1 2 3 4 किती नंबर आहेत 4 नंबर आहेत मग आपल्याला किती झिरो टाकावे लागतील 4 काउंट करून घ्या 1 2 3 4 मग हे काय झालं आपलं आता याचं फेस व्हॅल्यू पण भेटलं आणि आपल्याला प्लेस व्हॅल्यू सुद्धा भेटलेलं आहे बघा जी संख्या येत आहे ती संख्या त्याच्या समोर येत आहे फक्त त्याच्या समोर जेवढे नंबर्स असतात ज्या नंबरच्या खाली अंडरलाईन केलेली असते ध्यानात ठेवा ज्या नंबर खाली अंडरलाईन केलेली असते तो नंबर फेस व्हॅल्यूला टाकायचा आहे आणि तोच नंबर प्लेस व्हॅल्यूला पण टाकायचा आहे आणि त्या नंबरच्या नंतरचे जेवढे नंबर त्या समोर असतील मग तेवढे झिरो आपल्याला त्या नंबरच्या समोर लावायचे आहे आता ह्या नंबर मध्ये समजा आता मी घेतलं 9 आता ही इकडे पण नंबर आहे इकडे पण नंबर बाकी येतात त्याच्याशी काही नाही सांगू शकत नाही आपण कारण कोणती संख्या येईल आणि कोणत्या नंबर खाली अंडरलाईन येऊ शकते हे आपण सांगू शकत नाही जर आपल्याला फक्त ट्रिक लक्षात राहिली की मी काय ट्रिक सांगते ती ट्रिक जर तुमच्या लक्षात राहिली तर आजपासून तुम्ही प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू मध्ये कधीही कन्फ्युजन होणार नाही पुन्हा
आपली किंमत आलेली आहे। चला आता जर मी ह्या ठिकाणी 9 च्या ठिकाणी पुन्हा तुम्हाला सांगते, मी दुसरं एक्झाम्पल समजा दुसऱ्या म्हणजे कारण मोठी संख्या दिलेली थोडीशी, आता समजा मी 7 वर अंडरलाईन केलेली आहे, तर मग आपल्याला फेस व्हॅल्यू मध्ये काय लिहावं लागेल 7 लिहावे लागतील। त्यानंतर इथे पण 7 लिहून घ्यायचे आणि नंतर 0 किती ते काउंट करायचे, मग किती 0 आहेत मग म्हणजे किती नंबर्स आहेत ते बघायचे। याला 0 समजून चालूयात आपण 1 2 3 4 5 किती 0 टाकायला लागेल मग आपल्याला 5 काउंट करून 1 2 3 4 5 किती नंबर आले 5 नंबर। आता युनिट मध्ये बघा त्याची प्लेस व्हॅल्यू काय होते बघूयात आपण। युनिट 10 100 1000 10,000 लाख म्हणजे याची किंमत आली 7 लाख। बघायची मध्ये पण बघा युनिट 10 100 1000 10,000 लाख म्हणजे आपली किंमत आलेली मग 7 लाख। अशाच पद्धतीने कितीही जरी मोठे मोठे नंबर आले आपल्याला त्याच्याशी आपल्याला काही घाबरून जाण्याची गरज नाही। फक्त काय ध्यानात ठेवायचे की आपल्याला नंबर कोणता दिसतोय आणि त्या नंबरच्या समोर किती नंबर येतात एवढंच फक्त ध्यानात ठेवायचं आहे। आता त्या खाली बघूया आणखी एक एक्झाम्पल समजा मी दिला समजा आता 3 वर अंडरलाईन केली। नंबर किती जरी मोठा असला अंडरलाईन कुठेही येऊ शकते, मी पुन्हा पुन्हा सांगते अंडरलाईन कुठेही येऊ शकते। आता याची जर आपल्याला फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू काढायची आहे तर मग आता फेस व्हॅल्यू मध्ये आपल्याला जे दिसते ते लिहून टाकायचे 3 आहे की नाही आणि प्लेस व्हॅल्यू मध्ये 3 लिहायच्या अगोदर संख्या तशी लिहून घ्या, संख्येमध्ये बदल करायची गरजच नाहीये आणि याच्यानंतर काहीच नाहीये, ह्या 3 च्या नंतर एकही नंबर दिलेला नाही म्हणजे याच्या समोर आपल्याला एकही 0 लिहिण्याची गरज नाही। अशा पद्धतीने आपल्याला मी ते सांगते पुन्हा की जो नंबर आहे तो नंबर आपल्याला अगोदर फेस व्हॅल्यूला टाकायचा आहे आणि तोच नंबर त्याच्या समोर टाकायचा आणि त्याच्या नंतर जर जेवढे नंबर असतील तर तेवढे नंबर टाकायचे आहेत आणि जर नंबर नसेल तर काही टाकायची गरज नाही, कारण नंबर नसेल तर आपण ती संख्या युनिटच्या ठिकाणी एकच संख्या येत असते ध्यानात ठेवायचे। ही युनिटच्या ठिकाणी 3 आहेत म्हणून इथे 3 आणि 3 लिहून टाकले आपण। जर आता एक दुसरं एक्झाम्पल घेऊयात आपण याच्यातूनच, तर समजा मी टाकला आता 6 वर टाकलं, इथे अंडरलाईन केली, मग आता याचं काय बघायचं आपल्याला 6 लिहून घ्यायचे फेस व्हॅल्यू मध्ये 6, प्लेस व्हॅल्यू मध्ये पण 6 लिहून घेऊया। पण आता याच्या नंतर किती नंबर्स येतात 1 2 3 4 म्हणजे याच्या नंबर समोर आपल्याला किती 0 टाकायला लागतील मग 1 2 3 4 अशा पद्धतीने आपल्याला गणित करायची आहे। जर आता याच्यामध्ये एक एक्झाम्पल राहिले आपल्याला समजा 0चं बघून घेऊया आता 0चं कसं करायचंय। आता समजा एक संख्या आहे, एक हे नंबर्स दिलेले आहेत मी, मग याच्यामध्ये तुम्हाला मी इथं 0च्या ठिकाणी जर अंडरलाईन आली, 0च्या ठिकाणी जर अंडरलाईन आली तर आपल्याला दिसलं काय फेस व्हॅल्यू मध्ये 0, मग आपल्याला 0 लिहून घ्यायचं आहे आणि 0च्या नंतर 2 संख्या आहे। आता मी तर तुम्हाला म्हटलं हे इथे जर 0 लिहिलं तर मग आपल्याला इकडे सुद्धा 0 लिहून घ्यावे लागतील, हे ध्यानात ठेवायचे। पण आता 0च्या नंतर मी काय सांगितलं की संख्येच्या नंतर किती संख्या आहे तेवढे आपल्याला 0 घ्यायचे आहे। मग आता आपण याच्या समोर समजा 2 संख्या आहे, मग आपण 2 0 जरी घेतले तरी त्याचा अर्थ काही होत नाही, 0ची किंमत 0च असते। मग तुम्ही 2 3 ज्या आणि जरी आपण लिहिले नसते तरी 0ची किंमत फक्त 0च येणार आहे। आलं का लक्षात। युनिट 10 100 मध्ये संख्याच नाहीये, 0 असल्यामुळे आपण इथे 100 ला 100 फक्त लिहून घेतलेलं आहे। तर बघा 0 मध्ये सुद्धा कन्फ्युजन होऊ नका। अशाच पद्धतीने जे आपले आणखी बाकीचे काही गणित आहेत तुम्ही कुठेही अंडरलाईन करून असे विविध नंबर तुम्ही कोणतेही नंबर घेऊ शकता किंवा काही करू शकता, कोणताही नंबर कितीही मोठा कितीही अवघड नंबर घेऊ शकता आणि आपल्या मनाने सुद्धा जर आपण अंडरलाईन केली आणि त्याचा आन्सर आपल्याला काढायचा असतं मग ते तुम्ही करून बघूया। आता हे अंडरलाईन केलेले मी काही एक्झाम्पल दिलेले आहेत, मग त्यामुळे तुम्हाला आता यांचे एक्झाम्पलचे तुम्हाला आन्सर मला लिहून दाखवायचे। कमेंट्स मध्ये सांगा माझे व्हिडिओज तुम्हाला कसे लागतात, कसे वाटतात, माझं शिकवणं तुम्हाला आवडतं का। बऱ्याच जणांनी कमेंट केले त्यासाठी धन्यवाद सांगते मी त्यांना, आणि ज्यांनी माझ्या व्हिडिओजला सबस्क्राईब केलेले त्यांचेही खूप खूप आभार आणि व्हिडिओजला शेअर करणारे त्यांचेही आभार। अशाच पद्धतीने माझ्या व्हिडिओला खूप प्रतिसाद देत राहा। थँक्यू व्हेरी मच।